नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर महाज्योतीच्या सर्व ओबीसी व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तर सर्वात आधी तुम्हाला गुगलवर महाज्योती नोटीस बोर्ड सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिल्याच नंबरची वेबसाईट येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो ही. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळून जाईल, जिथे महाज्योतीची ऑफिशियल वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे यामध्येच तुम्हाला सर्व योजनांची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणजे आपली जी पूर्व प्रशिक्षण योजना आहे त्यांची सर्व माहिती एकाखाली एक तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर नवीन अपडेट आली आहे विद्यार्थी मित्रांनो आज. तर तुम्ही इथे बघू शकता ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026 ते 27 ही नव्यानं आज अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 19/6/2026 रोजी. त्यानंतर क्लिक हेअर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. मी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम म्हणजे ज्या योजनेसाठी तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याची रजिस्ट्रेशन लिंक आणि पूर्णतः माहिती तुम्हाला मिळून जाईल. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला SSCची प्रिपरेशन करायची आहे, IBPS RRBची, तर याची नोटिफिकेशन इथे दिलेली आहे. त्यानंतर टेट विद्यार्थ्यांसाठी, त्यानंतर नेट CET यांसारख्या विद्यार्थ्यांसाठी, त्यानंतर MBA CAT आणि MBA CETच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पोलीस भरती आणि मिलिटरी भरती याचा क्राऊड सर्वात जास्त असतो आणि वॅकन्सीसुद्धा याच्यात जास्त असतात. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही फॉरेन लँग्वेजसाठी जी आहे ती स्कीम आहे. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला पाहायला मिळून जाईल. या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचा जो फॉर्म आहे तो फिलअप करू शकता. तर सर्वात आधी तुम्हाला तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, जो तुम्ही रेग्युलरली यूज करतात, कारण त्यावरच तुमचा वन टाईम OTP येणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबरच तुमचा फिलअप करा आणि तुम्ही सक्सेसफुली तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी आहे विद्यार्थी मित्रांनो मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर देऊन देईन. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, जेणेकरून इथून तर पूर्व प्रशिक्षण योजना तुम्हाला मिळेपर्यंत मी प्रॉपर तुमची हेल्प करेल. ओके. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण एक पूर्ण डिटेल वाईज योजनेची माहिती जी आहे ती तुम्हाला देऊन देतो. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या जेवढ्याही स्कीम आहे त्यापैकी आपण पोलीस भरतीची जी ऑफिशियल PDF आहे परिपत्रक ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे. यावर क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो अशा प्रकारचं परिपत्रक जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळून जाईल. हे बघू शकता इथे तुम्हाला मिलिटरी व पोलीस भरती 2026-27 परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेकरता तपशीलवार दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ओके. तर ही जी विद्यार्थी मित्रांनो योजना आहे याची लाभाची जी पात्रता आहे निवड आहे ते आपण एकाखाली एक स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यानंतर नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय, विभक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असायला पाहिजे. त्यानंतर इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे जर तुम्हाला मिलिटरी भरतीसाठी प्रशिक्षण घ्यायचं असेल, आणि पोलीस भरतीसाठी 12वी पास जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लागणार आहे. त्यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपाचा लाभ घेतलेला असेल, म्हणजे अगोदर जर तुम्ही महाज्योतीचा लाभ घेतलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. ओके. त्यानंतर 5वा पॉईंट, प्रशिक्षणार्थी लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची एक CETची एक्झाम होईल. ठीक आहे. आता ही योजना कशाप्रकारे तुम्ही क्रॅक करायची, कशाप्रकारे तुम्ही सिलेक्शन तुम्हाला मिळायला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळून जाईल. याचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देतो. ते तुम्ही रीड करा आणि सब्जेक्ट वाईज नोट्ससुद्धा तुम्हाला मिळणार आहे विजय नोकरीच्या फ्री ऑफ कॉस्ट. तर त्याचेसुद्धा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही ही योजना किंवा यांसारख्या योजना तुम्ही क्रॅक करून घेईल आणि तुम्हाला जे आहे ते पूर्ण जे योजनेचा लाभ तुम्हाला मिळून जाईल. ओके. त्यानंतर 6वा पॉईंट, विद्यार्थ्यांनी मिलिटरी पोलीस भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. ओके. त्यानंतर चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर तुम्हाला माहिती मिळून जाईल. त्यानंतर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिट लागणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आरक्षित जागांनुसार आता किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे याची सुद्धा माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा पोलीस भरतीसाठी 18 ते 29 वर्ष लागणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक अर्हता आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत तपासून रुजू करून घेण्यात येईल. ओके. त्यानंतर प्रशिक्षणाचे स्वरूप विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार मिलिटरी व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना प्रशिक्षण देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे जे ॲक्च्युअल जे पोलीस भरतीचे सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिंपल तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरच पाहायला मिळून जाईल. आणि प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल आणि प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो 6 महिन्याचा राहणार आहे. वेगवेगळ्या स्कीमनुसार त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी असतो. तर सध्याच आपण पोलीस व मिलिटरी भरतीचं परिपत्रक बघत आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठी जे आरक्षित जागा आहे त्या OBC प्रवर्गासाठी 59% आहे. त्यानंतर विभक्त जाती अ साठी
10%, त्यानंतर भटक्या जमाती ब साठी 8%, त्यानंतर क साठी म्हणजे NT-C साठी 11%, त्यानंतर भटक्या जमाती NT-D साठी 6%, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC प्रवर्गासाठी 6%. एकूण 100% जागा अशा प्रकारे विभागण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. आणि यांच्यानुसारच तुमची मेरिट लिस्ट जी आहे ते लागणार आहे. त्यानंतर नोट म्हणजे इथे इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहे 2 की महिलांसाठी 30% जागा रिझर्व्ह राहील, त्यानंतर अनाथांसाठी 1% जागा रिझर्व्ह राहील. ओके. त्यानंतर यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 1 नंबरवर आहे तुमचं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचे कास्टचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. रहिवासी दाखला म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वरील कॅटेगरीचे जर विद्यार्थी असाल तर. त्यानंतर SSC उत्तीर्ण यापैकी तुम्हाला एक तर गुणपत्रिका लागणार आहे किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी चालून जाईल, किंवा उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. फॉर एक्झाम्पल आता ही पोलीस भरती तुम्हाला 12वी पासवर द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, मिलिटरी पूर्व प्रशिक्षण 10वी पासवर. परंतु जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट असाल तर त्याचेसुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे. त्यानंतर अनाथ असल्यास दाखला. ठीक आहे. त्यानंतर अर्ज कसा करावा, तर अर्जाची विद्यार्थी मित्रांनो अर्ज प्रकारे करायचा याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकून देईन, किंवा तुम्हाला व्हिडिओसुद्धा मिळून जाईल. परंतु इथे सिंपल माहिती दिलेली आहे तुम्हाला की महाज्योतीच्या या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड तुम्हाला सर्च करायचा आहे आणि तिथे तुम्हाला जाऊन विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. अर्जासोबत तपशीलवार नमूद सर्व कागदपत्रे स्वछायांकित स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. ठीक आहे. आता जर तुम्ही स्वतः मोबाईलतून अप्लाय करत असेल तर तुम्ही डॉक स्कॅनरचा वापर करून जे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. विद्यार्थ्यांनी अर्जासंबंधित दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. ठीक आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो जर का तुम्ही अगोदरच महाज्योतीच्या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुन्हा तुम्ही सेम योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यानंतर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10/7/2026 राहील. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे कोणतेही असा प्रकारचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. त्यानंतर जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे याचे सर्व अधिकार महाज्योतीचे संचालक यांचे राहतील. त्यानंतर प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी प्रशिक्षण संस्थेत रुजू होतील आणि त्यांना 75% त्यांची जे आहे ते प्रेझेंटी लागणार आहे तिथे. त्यानंतर त्यांना विद्यावेतन देईल. ठीक आहे. त्यानंतर कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान प्रशिक्षणाकरिता कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांची सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतून म्हणजे तुम्ही जर अगोदर लाभ घेतलेला असेल आणि ते क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये आढळून आल्यास, तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथी या म्हणजे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीसोबत जर तुम्ही सारथीचा जरी लाभ घेतला असेल अगोदर तरीसुद्धा तुमची निवड जी आहे ते रद्द करण्यात येईल. म्हणजे फ्रेशर विद्यार्थ्यांना इथे प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी तुमचे संलग्न असायला पाहिजे. मी पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नॅशनलाइज बँकेचं तुमचं अकाउंट असायला पाहिजे. ओके. त्यासाठी तुम्ही SBI बँक मी तुम्हाला प्रेफर करतो की SBI बँकेचं तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या. त्यानंतर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास तुम्ही या कॉल सेंटरवर तुम्ही संपर्क साधू शकता. ओके. अशा प्रकारे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती होती. इथे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्यावेतन तुम्हाला किती मिळेल याची कोणती अजून अपडेट आलेली नाही आहे. या परिपत्रकामध्ये त्याची माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे. परंतु नॉर्मल बार्टीप्रमाणे विद्यार्थ्यांना 72,000 मिळत असतात. RT लाईफसुद्धा 72,000 मिळतात. TRTA पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 72,000 मिळतात. तर महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढीच रक्कम मिळायची इथे चान्सेस आहे, कारण आता 1RTच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढे मिळतात. ठीक आहे. पत्रकात असे कोणतीही प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे की किती विद्यावेतन ॲक्च्युअल विद्यार्थ्यांना मिळणार. परंतु इथे 75% उपस्थित असल्यास विद्यावेतन देय राहील, म्हणजे विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार आहे. याची या 4थ्या पॉईंटनुसार आपल्याला माहिती मिळून जाते. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता स्टेप बाय स्टेप तुमचा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता विद्यार्थी मित्रांनो आजपासून. त्यानंतर कोणतीही अडचण आल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळून जाईल. त्यासाठी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस होता कामा नये. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.